जय हिंद मित्रांनो, आपल्या शिवार्थ डी क्लासेस या यूट्यूब चॅनलला मी सर्वांचं स्वागत करतो. आपण या व्हिडिओमध्ये चालू घडामोडीशी संबंधित काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत, जे की आगामी MPSC संयुक्त पूर्व परीक्षा गट क त्यामध्ये तलाठी भरती असेल, MPSC क्लर्क, टॅक्स असिस्टंट तसेच इतर सर्व पोस्टसाठी आपल्याला हे प्रश्न नक्कीच फायद्याचे ठरतील. तर बघूया आपण. महत्त्वाचा पहिला पॉईंट आहे या ठिकाणी, सैखोम मीराबाई चानू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर लक्षात घ्या, हे एक प्रसिद्ध असणाऱ्या महत्त्वाच्या एक भारताच्या खेळाडू. त्यामध्ये बघूया आपण. पर्याय 1 टेनिस, 2 बॅडमिंटन, 3 वेटलिफ्टिंग, 4 क्रिकेट. तर या ठिकाणी महत्त्वाचं उत्तर काय असणार आहे? तर वेटलिफ्टिंग म्हणजेच भारोत्तोलन या खेळाशी संबंधित सैखोम मीराबाई चानू या लक्षात घ्यायच्या आहेत आपण. पुढचा पॉईंट आहे महत्त्वाचा, की 2026च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे ठिकाण कोणते? आता यामध्ये आपल्याला प्रश्न बघा, 2026च्या जे काय राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आहेत, याचं जे काय ठिकाण आहे ते बघूया आपण. पॅरिस फ्रान्स, रोम इटली, ग्लासगो स्कॉटलंड, बर्मिंगहॅम इंग्लंड. तर या ठिकाणी या स्पर्धा ग्लासगो स्कॉटलंड या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. सैखोम मीराबाई चानू कोणत्या राज्यातील आहेत? तर सैखोम मीराबाई चानू यांच्या बाबतीत जर बघितलं तर एक वेटलिफ्टिंग खेळाशी संबंधित असणाऱ्या खेळाडू. तर त्यांचं राज्य बघूया आपण कोणतं आहे ते. 1 त्रिपुरा, 2 हरियाणा, 3 मणिपूर, 4 अरुणाचल प्रदेश. तर सैखोम मीराबाई चानू या मणिपूर या राज्याच्या आहेत. आता यांचं नाव चर्चेत राहण्याचं कारण म्हणजे जे की 2026मधील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा स्कॉटलंडमधील ग्लासगो या ठिकाणी होत आहेत आणि या स्पर्धेमध्ये सैखोम मीराबाई चानू यांनी 48 किलो वजनी गटामध्ये, वजनी गट त्यांचा कोणता आहे तर 48 किलो वजनी गट, आणि यामध्ये त्यांनी 190 kg इतकं वजन उचलून त्यांनी एक महत्त्वाचं सुवर्णपदक या ठिकाणी मिळवलेलं आहे. आणि त्यांचं हे तिसऱ्या सुवर्णपदकाच्या बाबतीत लक्षात घ्यायचं आहे. तिसरं सुवर्णपदक त्यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये मिळवलेलं पाहायला मिळतं. म्हणजे की 2018मध्ये जर आपण लक्षात घेतलं तर महत्त्वाचं गोल्ड कोस्ट या ठिकाणच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये सुवर्णपदक. त्याच्यानंतर जे की पाठीमागे झालेली 2022ची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आहे बर्मिंगहॅम या ठिकाणी, त्या ठिकाणी सुद्धा सुवर्णपदकाची कमाई सैखोम मीराबाई चानू यांच्या माध्यमातून झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि आता म्हणजेच की ग्लासगो या ठिकाणच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये सुद्धा सैखोम मीराबाई चानू यांनी 48 किलो वजनी गटामध्ये 190 किलोग्रॅम इतकं वजन उचलून महत्त्वाचं एक सुवर्णपदकाची कमाई केलेली पाहायला मिळते. त्याच्यानंतर पुढे जाऊन आपल्याला प्रश्न या ठिकाणी विचारला जाईल, युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीत समाविष्ट झालेले सारनाथ हे कोणत्या राज्यात आहे? बघा, सारनाथ महत्त्वाचं म्हणजेच की आपल्या भारतातील एक बघा 45वा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीतलं ठिकाण ठरलेलं आहे. भारतातील कितवं? तर 45वे ठिकाण. आता या ठिकाणी प्रश्न काय म्हणतोय तर हे सारनाथ कोणत्या राज्यात आहे? तर बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगड. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की बघा, उत्तर प्रदेश या राज्यामधलं हे सारनाथ लक्षात ठेवायचं आहे आपण. चला आता महत्त्वाचा प्रश्न बनतो पुढे जाऊन, की भारतीय स्वातंत्र्यानंतर समान नागरी कायदा पारित करणारे पहिले राज्य कोणते? म्हणजेच की स्वातंत्र्याच्या प्राप्तीनंतर आपल्या लक्षात घ्यायचं आहे. कारण स्वातंत्र्यापूर्वी जर आम्ही विचार केला महत्त्वाचा, तर महत्त्वाचं गोवा या राज्यामध्ये समान नागरी कायदा पोर्तुगीजांनी अस्तित्वात आणलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि गोवा या राज्यामध्ये समान नागरी कायदा आपल्याला सुरुवातीला पाहायला मिळत होता. आणि मग स्वातंत्र्यानंतर जर बघितलं आपण तर पर्याय बघूया आपण. उत्तराखंड, गुजरात, आसाम, मध्य प्रदेश. तर या ठिकाणी योग्य उत्तर काय असणार आहे तर उत्तराखंड या राज्यामध्ये स्वातंत्र्यानंतर समान नागरी कायदा प्रथमच पारित झालेला पाहायला मिळतो. पहिलं राज्य ठरलं उत्तराखंड. आणि समान नागरी कायदा स्वातंत्र्यानंतर पारित करणारं दुसरं राज्य आहे गुजरात, तिसरं राज्य आहे आसाम, आणि चौथं राज्य मध्य प्रदेश. लक्षात ठेवायचं आहे, प्रश्न हमखास येतात अशा स्वरूपाचे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आपण बघणार आहोत या ठिकाणी. मित्रांनो, हा व्हिडिओ स्किप न करता पहा, जेणेकरून आपल्याला 100% या प्रश्नांचा फायदा होईल आणि चालू घडामोडीचा एकही प्रश्न जाणार नाही. आपलं जे काही तलाठी होण्याचं, टॅक्स असिस्टंट किंवा MPSC क्लर्क किंवा इतर पोस्ट मिळविण्याचं ध्येय नक्कीच आपण गाठू शकाल. तर प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा म्हणजेच ICCचा 111वा सदस्य देश कोणता? 1 मालदीव, 2 नेपाळ, 3 मॉरिशस, 4 अमेरिका. तर पर्याय क्रमांक 3 म्हणजेच मॉरिशस हा ICCचा 111वा सदस्य देश आहे. ICCची स्थापना आहे 1909ची स्थापना असणार आहे. ICCचं मुख्यालय आहे दुबई या ठिकाणी. आणि ICCचं सध्या जे काय अध्यक्ष जय शहा, ICC अध्यक्ष जय शहा.
त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला महत्त्वाचा असणार आहे, भारतातील पहिले सरकारी कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठाची स्थापना कोठे झाली? प्रश्न महत्त्वाचा बनतो विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की हे विद्यापीठ बघा, पर्याय 1 दिल्ली, 2 बेंगळुरू, 3 मुंबई, 4 अहमदाबाद. तर भारतातील पहिले सरकारी कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ हे महत्त्वाचं म्हणजेच की बंगळुरू या ठिकाणी स्थापन बघा झालेलं पाहायला मिळतं आपल्याला. तर बंगळुरू लक्षात घ्या, या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आपलं. त्याच्यानंतर आपल्याला पुढे जाऊन प्रश्न बघा विचारला जाऊ शकतो, संपूर्णपणे कागद विरहित म्हणजे पेपरलेस न्यायव्यवस्था असणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? तर पर्याय 1 केरळ, 2 सिक्कीम, 3 महाराष्ट्र, 4 उत्तर प्रदेश. तर या ठिकाणी संपूर्णपणे कागदविरहित म्हणजेच पेपरलेस न्यायव्यवस्था असणारं पहिलं राज्य आहे ते कोणतं? सिक्कीम असणार आहे. आणि सिक्कीम हे भारतातील पहिलं सेंद्रिय राज्यसुद्धा बनलेलं पाहायला मिळतं. ऑर्गॅनिक स्टेट सिक्कीम लक्षात असू द्या, IMP आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आपण या ठिकाणी पाहणार आहोत. 2030 मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा भारतातील कोणत्या शहरात आयोजित केल्या जाणार आहेत? तर 2030च्या राष्ट्रकुल म्हणजेच की कॉमनवेल्थ गेमच्या संदर्भात हा प्रश्न आपल्याला महत्त्वाचा बनतो. लक्षात घ्या. तर पर्याय 1 दिल्ली, 2 बंगळुरू, 3 अहमदाबाद, 4 भोपाळ. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो? तर पर्याय क्रमांक 3 अहमदाबाद. आता या ठिकाणी लक्षात घ्या, अहमदाबाद या शहराचं नामकरण जे काय म्हणजे की करण्याचं एक प्रस्तावित पाहायला मिळते आपल्याला. कर्णावती असं नामकरण करण्याची एक चर्चा आपल्याला पाहायला मिळते. अजून काय म्हणजेच की प्रत्यक्षात आलेलं नाही आहे, परंतु कर्णावती असं एक नवीन नाव असेल भविष्यामध्ये म्हणूया आपण अहमदाबादचं. तर असाही प्रश्न जर आला तर लक्षात असू द्या. आपल्याला एक या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न पाहायला मिळत आहे, बालकासाठी बघा सोशल मीडियावर बंदी घालणारा जगातील पहिला देश कोणता? तर एक महत्त्वाचा हा निर्णय कोणत्या देशानं प्रथम जगामध्ये घेण्याचं काम केलं? तर एक महत्त्वाचं बघूया आपण. पर्याय 1 इंग्लंड, 2 जपान, 3 ऑस्ट्रेलिया, 4 भारत. तर पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ऑस्ट्रेलियाने बालकासाठी सोशल मीडियावर बंदी घालण्याचा बघा एक महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेतलेला पाहायला मिळतो आणि ऑस्ट्रेलिया अशा प्रकारचा निर्णय घेणारा जगातला पहिला देश आहे. तर आग्नेय आशियातील एक पहिला देश कोणता? इंडोनेशिया आहे, ज्याने की बघा या ठिकाणी बालकासाठी सोशल मीडियावर बंदी घालण्याचं काम केलं. पहिला देश ठरला आग्नेय आशियातील कोणता? तर इंडोनेशिया. आणि एक लक्षात घ्या, भारतातील बालकासाठी सोशल मीडियावर बंदी घालणारं पहिलं राज्य कोणतं ठरलं? तर ते ठरलं कर्नाटक. लक्षात घ्या, कर्नाटकनं बघा बालकांसाठी सोशल मीडियावर बंदी घातलेलं आपल्याला दिसून येतं आणि पहिलंच राज्य अशा प्रकारचा निर्णय घेणार आपल्या भारतातील. तर विद्यार्थी बांधवांनो, हे जे काय सर्वच्या सर्व प्रश्न होते ते आपल्याला आगामी कंबाईनमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. तर आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रापर्यंत शेअर करा जास्तीत जास्त. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम.